काल काय काय बघितलं होतं बघा आपण. काल सुरू केलं होतं आपण मेस्ट्रोल फेज, बरोबर. मेस्ट्रोल फेज मध्ये काय काय डिस्कशन झालं होतं आपलं. आवाज येतो ना तुम्हाला? ठीक आहे, ठीक आहे. तर मेन्स्ट्रुअल सायकल आपण स्टार्ट केली होती. मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये सांगितलं होतं की मेन्स्ट्रुअल सायकल किती दिवसाचं असतं. तर मोस्टली ते 28 डेजचं असतं आणि त्याच्यामध्ये एक सायक्लिक चेंजेस होत असतात रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. तर त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो. आणि याच्यावरती दोन महत्वाच्या हार्मोन्सचा इम्पॅक्ट असतो. कोणते सांगितले होते? गोनॅडोट्रॉपिन्स आणि ओव्हारिन हार्मोन. ठीक आहे. त्यात त्यांचे नावही तुम्हाला सांगितले होते कोणते? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. हे दोन हार्मोन्स असतात की ह्या सायकलला काय करतात? मोस्टली कंट्रोल करतात. तर आपल्याकडे दोन ओरी असतात. या दोन ओरी काय करतात? ही एक इथे ओरी आणि सेकंड ओरी. तर एक ओरी एका सायकल मध्ये काम करते, म्हणजे ह्या महिन्यामध्ये काम करते मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये. दुसरी ओरी दुसऱ्या महिन्यामध्ये. तर हाही नीटला आलेला प्रश्न आहे. मेन्स्ट्रुअल फेज जो सांगितला होता, पहिला जो फेज असतो तो मेन्स्ट्रुअल फेज असतो. त्याच्यामध्ये काय होतं की पहिला जो फेज असतो तो 3 to 5 डेजचा असतो आणि त्याला मेन्स्ट्रुएशन म्हणतात. डायग्राम मध्ये दाखवलं होतं बघा इथे. हा पहिला फेज आहे आपला, त्याला मेन्सेस म्हणतात. त्याच्यामध्ये काय होतं की जे वॉल असतात युटेरसच्या, या ज्या वॉल असतात हे सर्व बघा ब्रेक होऊन खाली काय होते? थिकनेस कमी होते. तर ही वॉल ब्रेक होते युटेरसची, त्याला म्हणतात मेन्स. ठीक आहे. आणि हे किती दिवसाची असते? डेज आहे तिथे 5 दिवसापर्यंत असते. आणि तिथेच इस्ट्रोजन वगैरे कमी झालेला असतो. प्रोजेस्टेरॉन रेड लाईन इस्ट्रोजन हार्मोन दाखवते आणि जे कोणती लाईन आहे? ब्ल्यू लाईन, ते प्रोजेस्टेरॉन दाखवते. तर दोघही लेवल कमी झाले आहेत. त्या कमी लेवलमध्ये काय दिसतंय तुम्हाला? ही वॉल काय होते? ब्रेक होते आणि ते कमी झाली आहे. तर दोघांची लेवल कमी होणं म्हणजे वॉल ब्रेक होणं. बघा दोघांची लेवल आता वाढते म्हणून ते वॉल तयार होते. तर नवीन सायकल इथून काय होते? नवीन सायकल नाही म्हणतायत, नवीन लेअर काय होतो इथे तयार होतो. तर नवीन लेअर तयार होण्याची प्रोसेस कोण कंट्रोल करतो? हे ओव्हरी मधले काही हार्मोन्स असतात. तर एक इस्ट्रोजन आणि एक असतो प्रोजेस्टेरॉन. नीटने याच्यावरती एक क्वेश्चन विचारलाय. तर जेव्हा ही वॉल ब्रेक होत असते, म्हणजे नवीन सायकल जेव्हा स्टार्ट होते, तर ती इथून होते 0 पासून. ही ब्रेक होते तेव्हा तिथे ओव्हल बघा वरती बघा, या 5 दिवसामध्ये ओव्हलची डेव्हलपमेंट चालू असते. हा बघा ओव्हल आहे आणि त्याची फेजेस चालू असतात. हे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आहे. आणि हा ओव्हल काय झालेला? बाहेर आलेला आहे. कळतंय ना हे काय? तर या ओव्हरीतले हे बघा, हा प्रीमॉड्यूल फॉलिकल आहे. तो प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि इथून तो बाहेर पडतोय. तर ही ती स्टेज आहे. तर वॉल ब्रेक होते आहे सायमल्टेनियसली आणि तिथे काय होत आहे? ओव्हलचं काय होत आहे? डेव्हलपमेंट होत आहे ओव्हरीमध्ये. आता गोनॅडोट्रोपिन हार्मोन म्हणजे काय? दोन प्रकारचे तुम्हाला हार्मोन सांगितले होते. एक ओव्हरी, जे की ओव्हरी तयार करते, आणि गोनॅडोट्रोपिन जे असतात हार्मोन लेवल एफएसएच, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन कुठून असतो? कोणाचा असतो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन? मी सांगितलं सायकल मध्ये नीटवाल्यांना प्रश्न हे कशावरती विचारले जातात? हार्मोन्स वरती. मी आधीच म्हटलं तिथे की दोन प्रकारचे हार्मोन असतात. एक असतं ओव्हरीने तयार केलेलं हार्मोन, ओव्हरिन हार्मोन, गोनॅडोट्रोपिन हार्मोन. तर मागच्या वर्षी डिस्कशन झालेलं आहे आपलं. चला, कोणाला माहितीये गोनॅडोट्रोपिन हार्मोन एफएसएच काय असतं? मागच्या वर्षी झालंय आपलं जे कनेक्टेड होते. माधवी, एफएसएच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन कोण सिक्रेट करतं? ऍड्रेनल ग्लॅन्ड. ग्लॅन्ड. हे बघा, एक आहे एफएसएच आणि एक आहे एफएसएच म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर तो ना याला तो की जो फॉलिकलला स्टिम्युलेट करतो, तो स्टिम्युलेट झाल्यानंतर बघा तिथून हा काय होतो? जो एग असतो तो बाहेर पडतो. बघा फॉलिकल स्टिम्युलेटिंग, आणि हा बघा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे जास्त आहे का? आणि इथे फॉलिकलला डेव्हलपमेंट सुरू होतं. आणि ल्युटिनायझिंग हार्मोन जिथे जास्त होतो तिथून ओव्हल काय होतो? ह्या ओव्हरी मधनं तो ओव्हम काय पडतो किंवा ते ओव्हल काय पडतो? बाहेर पडतो. लक्षात ठेवायचं की ल्युटिनायझिंग हार्मोन काय करतो? त्या ओव्हल मधनं एगला नाही, ओव्हलला काय करतो? बाहेर पाडतो. ठीक आहे. त्या फॉलिकल मधनं हे जे फॉलिकल आहे असं, यातनं हा सेट बाहेर पडतो तेव्हा ल्युटिनायझिंग हार्मोन एका पीकला असतो. तर हे ल्युटिनायझिंग हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे जे असतं त्यांना गोनॅडोट्रोपिन हार्मोन म्हणतात. आणि कुठून येतात? हॅलो, महत्वाचा प्रश्न आहे, नीटने किंवा माहिती असलं पाहिजे. हा पिच्युटरी ग्लॅन्ड कडनं हे हार्मोन येत असतात. कळालं माधवी? हो सर. नीटवाले हे बघा, आपल्या डोक्यामध्ये हे आपलं डोकं असेल, या आईज वगैरे पकडा, इथे डोक्यामध्ये छोटीशी ग्लॅन्ड असते. ग्लॅन्ड मास्टर
ग्लॅन्ड काय करत असते, बॉडीतल्या सर्व ग्लॅन्ड्सला काय करत असते, कंट्रोल करत असते. मग ही ग्लॅन्ड एक हार्मोन तयार करते, त्याला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणतात, आणि हे हार्मोन्स मग काय येतात, ओव्हरीकडे येतात. ठीक आहे. मग ओव्हरीमध्ये म्हणजे आपला ब्रेन आहे, या ब्रेन जवळ जे छोटीशी ग्लॅन्ड बसलेली असते, तिथून सिग्नल कुठे येतात, हे आपलं युटेरस आहे, हे दोन ओव्हरी आहेत. ठीक आहे. तर ह्या ब्रेनकडनं सिग्नल इथे येतात या ओव्हरीला, तेव्हा इथे फॉलिकल सिलेक्ट होतं आणि ते काय करतं, स्वतःला ग्रो करायला लागतं. म्हणजे हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचा सिग्नल कुठून आलेला असतो, ब्रेनच्या खाली एक छोटीशी ग्लॅन्ड बसलेली असते, त्याला पिच्युटरी ग्लॅन्ड म्हणतात. ठीक आहे. ते पिच्युटरी ग्लॅन्ड तिथून सिग्नल पाठवते आणि ते ओव्हरी मग काम करायला लागते, आणि तिथला जो फॉलिकल असतो, म्हणजे हा छोटासा प्री मॉडेल फॉलिकल असतो, तो स्वतःला डेव्हलप करायला लागतो. तर तिथून हा सिग्नल येऊन, म्हणजे ही हार्मोन कोण तयार करतं, मग पिच्युटरी ग्लॅन्ड, जे की ब्रेन जवळ बसलेली असते. तिथूनच एक नवीन हार्मोन असतं की ल्युटिनायझिंग हार्मोन. हे काय करतं की जो ओव्हल असतो, म्हणजे तो फॉलिकल असतो, तो चांगला मॅच्युअर झाल्यानंतर हे डिसाईड करतं, आता हे तर मॅच्युअर झालं, पण त्याला कोण सांगतं की आता त्या साईड ते सेल आहे मध्ये, तिला बाहेर पाठवायचं आहे त्या फॉलिकल मधनं. तर हा ल्युटिनायझिंग हार्मोन हा बॉडीमध्ये एकदम शार्प वाढतो. कोणत्या दिवशी, 14 डेच्या डेला तो एकदम वाढतो शार्प, आणि तिथला तो ओव्हल काय होतो, बाहेर पडतो. तो ओव्हल बाहेर पडल्यानंतर तुम्हाला माहिती मग की तो ओव्हल कुठे जातो, हा युटेरस, हा आपला ओव्हरीतनं तो इथे अँप्युलामध्ये येतो, आणि तो कोणाची वेट करतो, स्पर्मची वेट करतो. तर लक्षात ठेवायचं, ल्युटिनायझिंग हार्मोन हा कशासाठी कामाचा असतो, ओव्हुलेशन म्हणजे ओव्हल बाहेर पडणं. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन काय कामाचा असतो, तर हे जे छोटंसं डॉट असतो, याला डेव्हलप करण्याचं काम करतो. म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन नसेल तर काय होत नाही, फॉलिकलचं डेव्हलपमेंट स्टार्ट होत नाही. तर इम्पॉर्टंट आहे, भरपूर लोकांना इथे कन्फ्युजन असतं की गोनॅडोट्रॉपिन म्हणजे हार्मोन काय असतात आणि ओव्हरियन हार्मोन काय असतं. तर हे जे ओव्हरी आहे, ती जे हार्मोन बनवतो त्याला इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन म्हणतात, आणि जे पिच्युटरी ग्लॅन्ड वगैरे बाकीचे बाहेरचे जे बनवतात त्यांना स्टिम्युलेटिंग आणि ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणतात. डिफरन्स क्लिअर होतो आहे. ओव्हरी जे हार्मोन बनवतं, ओव्हरी दोनच बनवतं, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आणि गोनॅडोट्रॉपिन्स कोण असतात, तर हे बाहेरचे ग्लॅन्ड्स असतात, ते ओव्हरी सोडून असतात की ते ओव्हरीला ऍक्टिव्हेट, आता फॉलिकलला ऍक्टिव्हेट करतो ल्युटिनायझिंग, त्यातनं ओव्हल बाहेर काढायला काम करतो. ठीक आहे. तर हे दोन हार्मोन लक्षात ठेवायचे. गोनॅडोट्रॉपिन म्हटलं तर काय असतं, FSH आणि LHH. आणि LHH वरती तर नीटला प्रश्न आलेला आहे की ओव्हुलेशन करण्यासाठी कोणत्या हार्मोनची आवश्यकता असते, LH, त्याला ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणतात. काय म्हणतात, ल्युटिनायझिंग हार्मोन. तर बघा काय काय बघितलं आपण, तर गोनॅडोट्रॉपिन मध्ये जेव्हा ल्युटिनायझिंग वाढतो तेव्हा हा ओव्हल बाहेर पडतो, FSH मुळे याचं डेव्हलपमेंट स्टार्ट होतं, तर गोनॅडोट्रॉपिनचं काम संपलं. ओव्हरियन सायकल म्हणजे काय, हे आपण डायग्राम लिहिलंय की प्री मॉडेल फॉलिकल असतं, याचं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, आणि इथून ओव्हल बाहेर पडतो. हे आपण बघितलंय. त्याचं कॉर्पस ल्युटियम होतं, कॉर्पस सल्पिंकस होतं इथे, आणि तो डिस्ट्रॉय होतो. डायग्राम आठवली का, ओव्हरियन सायकल, टीएस ऑफ हो ओव्हरी. सर. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं याच्यावरती की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजनची लेवल वाढली तर ही वॉल तयार व्हायला लागते, प्रोजेस्टेरॉन तिला मेंटेन करते. बघा, इस्ट्रोजन वाढवते आणि प्रोजेस्टेरॉन मेंटेन करते, आणि दोघांची लेवल इथे बघा शार्प डाऊन होते, दिसते ना इथे खाली पडतात त्याच्यामुळे ही वॉल ब्रेक व्हायला लागते, आणि नवीन सायकल मध्ये हे ब्रेक होऊन जाते. तर हे दोघही हार्मोन्स काय करतात, ह्या वॉलला मेंटेन करतात. ठीक आहे. तर ही वॉल तुम्हाला ह्या एवढ्या दोन हार्मोन्स मुळे ती वॉल कशी मेंटेन होते यांच्यामुळे, तर ही दाखवलेली इथे तुटते आणि इथे डेव्हलप होते. आता इथे काय होत आहे की 14व्या दिवशी इथे ओव्हल बाहेर पडला, हा ओव्हल इथे वेट करतो आहे, त्याला स्पर्म जेव्हा अटॅच करणार तेव्हा तिथे काय होणार, झायगोट तयार होणार, झायगोट इथे कुठेतरी अटॅच करणार वॉलला, आणि इथे बेबी काय होणार, तयार होणार. समजतं. त्या बेबीला असते ही वॉल, युटरसची वॉल असते. तर लक्षात ठेवायचं, युटरसची वॉल भरपूर महत्वाची असते, आणि आपण काल ती कोठे असते काय तेही बघितलं. तर ह्या डायग्राम मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, डायग्राम मध्ये सर काही इश्यू आहे की समजली नाही. मेन्स्ट्रुअल सायकल ची डायग्राम सिंपल आहे, हार्मोन्स वरतीच कंट्रोल होते. प्रश्न विचारू शकता, आहे कोणाला डाऊट, पुढे जायचं. हो सर. यस. तर डायग्राम मध्ये सांगितलं, महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. LH चं काम, FH ह्या प्री मॉडेल फॉलिक्युलर स्टिम्युलेट करणं, पिच्युटरी कडनं काम होतं. हे एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन ओव्हरी तयार होतात, आणि ते ओव्हरी काय करते, मग स्वतःला काय करते, वॉलला मेंटेन करते. हे बघा, ही ओव्हरी आहे, आणि ही कोणाची वॉल मेंटेन करते, युटरसची. लक्षात ठेवा, ओव्हरीतले हार्मोन कोणाला मेंटेन करतात, याला. कारण ओव्हरी काय सांगते की एक तयार झालेला आहे आणि हे वॉल तयार करून ठेवा. समजतंय. ओव्हरीने
म्हटलं की ओरी कोणाच्या वॉलला कंट्रोल करते? युटेरसच्या. समजताय? ओरीचं काम असतं युटेरसच्या वॉलला कंट्रोल करणं. आणि मग ओरीला कोण कंट्रोल करतो? ओरीला कंट्रोल करतो पिट्युटरी ग्लँड, जो की डोक्याच्या म्हणजे आपल्या ब्रेनच्या बॉटम साईडला ग्लँड बसलेली असते. कळालं असेल? म्हणजे ओरी आहे, ओरीला ब्रेनच्या बॉटम साईडने पिट्युटरी ग्लँड कंट्रोल करणार. आणि ओरीने काम केलेलं आहे की आता आम्ही ओल तयार केलेला आहे, ते कुठे बसवायचं आहे? या युटेरसला बसवायचं आहे. ते युटेरसच्या वॉलला कंट्रोल करण्याचं काम मग ओरी करते. ठीक आहे. तर मला वाटतं एवढं कळालं असेल. तर मग आपण थेरी बघू. तर बघा थेरी मध्ये काय काय बघितलं आपण सांगितलं होतं की इंडोमेट्रियम असते, या युटेरसची मधली वॉल असते, त्याला इंडोमेट्रियम म्हणतात. आणि ती महत्वाची असते. तिला प्रोजेस्टेरॉन आणि स्टुडियन काय करतो? मेंटेन करत असतो. ठीक आहे, हे झालं होतं. नंतर जेव्हा ती अनफर्टिलाइज होते, म्हणजे हा एग आहे, हा ओव्हल आहे, हा त्या ट्यूब मध्ये बसलाय ओरीच्या, आणि ते स्पर्म आलाच नाही, तर मग काय होणार? तिथे फर्टिलायझेशन होणार नाही. फर्टिलायझेशन होणार नाही म्हणजे काय होणार? मग नेक्स्ट फेज स्टार्ट होणार. तो म्हणजे कोणता? 5 डेजचा फेज. त्याला काय म्हणतो आपण? मेन्स म्हणतो, त्याला ब्लिडिंग फेज म्हणतो आपण. हॅलो, ऐकू येते ना? हो सर, पण खूप खडखड होते. हा, मग हवा तर इकडे चालू आहे शेतामध्ये, माईक नाहीये, मी डायरेक्ट बोलतोय. ठीक आहे, म्हणजे माझ्याकडे माईक नसल्यामुळे मग आवाज तसाच येणार आहे. फोकस करा थोडा, शेतातून बोलतोय. तर ड्यू टू द आता हे सांगितलं तुम्हाला फिब्रिनो लायसिन. काय असतं फिब्रिनो लायसिन? काल सांगितलं. काल कोण होतं फिब्रिनो लायसिन सांगितलं तेव्हा? सांगितलं होतं मी, जेव्हा ब्लिडिंग फेज असतो, बरोबर डिस्चार्ज असतो, तिथे काय असतं? ब्लड असतं. आणि ते क्लॉट होऊ नये म्हणजे त्याच्या इथे हा तुमचा काय आहे? युटेरस आहे. याचं वॉल हे ब्रेक होतं, इथून ब्लिडिंग चाललं आहे, आणि इथे ब्लडच्या गुठळ्या तयार होऊ नयेत. या गुठळ्या तयार होऊ नयेत म्हणून तिथे एक पदार्थ असतो, त्या पदार्थाला म्हणतात फिब्रिनोलायसिन. ठीक आहे. तर फिब्रिनोलायसिन जेव्हा बॉडीतनं ब्लिडिंग होत असतं युटेरसच्या वॉलचं, तर त्याला काय होऊ देत नाही? जाम होऊ देत नाही, किंवा त्याला तो ब्लॉक होऊ देत नाही. तर लक्षात ठेवायचं नीटवाल्यांनी फिब्रिनोलायसिन काय असतं. तर मेन्स्ट्रुअल सायकल फेज ऑकर ओव्हुलेटेड एग डज नॉट, जर तो फर्टिलाइज झाला नाही तर त्याला आपण म्हणतो फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज एग. म्हणजे जर तो फर्टिलाइज, आता एक मिनिट इथे वेट करतो आहे आणि इथे स्पर्म आलाच नाही, तर मग काय होणार आहे? तो डाय होणार आहे ना. त्याचा झायगोट तयार होईल का? त्या झायगोट तयार होणार नाही. झायगोट तयार झाला नाही, त्याचा बेबी तयार होणार नाही. मग त्याला आपण फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज एग, म्हणजे जस्ट एक उपमा आहे, काही इम्पॉर्टंट नाहीये. ड्युरिंग दिस 5 डे मेनी प्रीमॉर्डियल फॉलिकल्स डेव्हलप इनटू, आता इथपर्यंत आपण आहोत. ठीक आहे, याच्या पुढे बघू आता. ड्युरिंग 5 डेज मेनी प्रीमॉर्डियल फॉलिकल्स डेव्हलप इनटू प्रायमरी. तर या 5 डेज मध्ये बघा, हे जे पहिले 5 डेज आहे त्याच्यामध्ये भरपूर काय होतात? हे बघा, हे 5 डेज आहेत, याच्यामध्ये प्रीमॉर्डियल फॉलिकल काय होतात? डेव्हलप व्हायला लागतात. हे डाऊट आहे याच्यामध्ये? हे बघा, हे 5 डेज आहे, आणि याच्यामध्ये बघा हा प्रीमॉर्डियल फॉलिकल काय स्वतः डेव्हलप करतो आहे. अँड फ्यू ऑफ देम इनटू सेकंडरी फॉलिकल, त्याच्यातला काहीच काय होतात? सेकंडरी मध्ये कन्वर्ट होतात. प्रायमरीचा सेकंडर, आणि अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एफएसएच, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करतो? ह्या ब्लिडिंग फेज मध्ये काय करतो? त्या ओव्हरी मधल्या काही प्रीमॉर्डियल फॉलिकल्सला ग्रॅब करतो, आणि काय करतो? त्याला सेकंडरी फॉलिकल मध्ये काय करतो? कन्वर्ट करतो. ठीक आहे. तर हा प्रश्न आलेला आहे की एफएसएच काम काय? तर प्री मॉडेल फॉलिकल, जे की किती असतात? 40,000 असतात पेबर्टीला, ते काही सिलेक्ट करणं महिन्याला, आणि त्याला पुढच्या सेकंडरी फॉलिकल मध्ये, म्हणजे पुढच्या स्टेज मध्ये टाकणं. हे कोणाचं काम आहे? एफएसएच. एफएसएच ऑफ कुठे गेला? कर्ब ऑफ डिजनरेशन कुठून आहे ते? मला वाटतं एवढं संपलं, ते पुढचं आहे. नेक्स्ट स्टेप आहे पॉलिफरेटिव्ह फेज और फॉलिकल फेज और पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज. ठीक आहे. तर सेकंडरी मध्ये काही फॉलिकल्स गेलेले आहेत, ह्या स्टेज मध्ये आपण आहोत. अँड फॉलिक्युलर फेज. ठीक आहे, पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज.
duration between the end of menstruation and release of ovum and ovulation between the 5 and 13 days. तर हे जे प्रोलिफरेटिव्ह फेज असते ते प्रोलिफरेटिव्ह फेजचं ड्युरेशन काय असतं बघा 5 to 13 days ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. याच्यामध्ये आधी डायग्राम मध्ये बघू आपण, त्याच्यावर नंतर डिस्कस करू. याला म्हणतात प्रोलिफरेटिव्ह फेज 5 to 13 days म्हणजे 14 days. काय काय होत आहे तर इथे प्रोलिफरेटिव्ह फेज दिसतोय तुम्हाला. वॉल चांगल्या प्रकारे रिजनरेट होत आहे, इस्ट्रोजनची लेवल वाढलेली आहे. इथे जो ओव्हल आहे तो ऍक्च्युली जो ओव्हल नाही म्हणत त्याला आपण, त्याला काय म्हणतो आपण फॉलिकल. तो फॉलिकल चांगला मॅच्युअर झालेला आहे, त्यात एक छोटस ओव्हलही मॅच्युअर झालेलं आहे. आणि आता तिथे वेट केलेला आहे कशाचा की ते ओव्हल मधनं तो फॉलिकल मधनं ओव्हल बाहेर पडेल. आणि कसं काय बाहेर पडेल तर सिंपल आहे, तिथे एक हार्मोन आहे ल्युटेनायझिंग हार्मोन आहे, ते वाढल्यामुळे काय होतं ओव्हल बाहेर पडतो. तर प्रोलिफरेटिव्ह फेज म्हणजे काय 5 to 13 days पर्यंत जो वेळ असतो त्याला म्हणतात प्रोलिफरेटिव्ह फेज मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये. तर तो तिथे मेन्शन केला. आणि त्याच्यामध्ये मग काय 14 डेजला माहिती आपल्याला ओव्हुलेशन होईपर्यंतचा म्हणजे 5 days म्हणजे ब्लिडिंग स्टॉप होणार आणि ओव्हुलेशन होणार 14 डेजला. याच्या मधला जो पिरियड असतो त्याला प्रोलिफरेटिव्ह फेज म्हणतात. अ फ्यू म्हणजे काय 6 to 12 सेकंडरी फॉलिकल प्रोसेस टू डेव्हलप द युजली वन ऑफ देव डेव्हलप इनटू ग्राफियन फॉलिकल. तर सांगितलं तुम्हाला महत्वाची गोष्ट काय होती पहिली की आपण इथे हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे तो प्रायमरी फॉलिकल्स मध्ये किती सिलेक्ट करतो 4 ते 5 6 करतो. त्यातनं सेकंडरी मध्ये काय होतात काही कन्व्हर्ट होत. तर सेकंडरी मधनं सेकंडरी किती होतात तेही 4-5 असतात. आणि त्यातनं जो ग्राफियन फॉलिकल एक तयार होतो लास्टचा फॉलिकल तो किती असतो सिंगल फॉलिकल असतो. ग्राफियन फॉलिकल म्हणजे काय जो की हा असतो यातनं ओव्हल बाहेर पडत असतो तो एकटा असतो. तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग काही ना सिलेक्ट करतात, त्यातनं सेकंडरी मध्ये काही सिलेक्ट होतात आणि लास्ट एकच सिलेक्ट होतो जो की ग्राफियन फॉलिकलला डेव्हलप करतो. तो किती दिवसामध्ये सिलेक्ट होतो तर 5 ते 6 दिवसामध्ये त्याचं काय होतं सिलेक्शन होतं आणि तो 12 दिवसापर्यंत पुन्हा स्वतःला काय करतो डेव्हलप करतो. हे बघा द सेकंडरी फॉलिकल प्रोसेस डेव्हलपमेंट युजली वन ऑफ देम डेव्हलप इंटू ग्राफियन फॉलिकल. त्यातला एकच चांगला मॅच्युअर होतो लास्ट, त्याला आपण ग्राफियन फॉलिकल म्हणतो. द अदर सेकंडरी फॉलिकल डिजनरेटेड अँड हे जे बाकीचे जे 4-5 सिलेक्ट झालेले असतात ते डिजनरेट होतात आणि त्या डिजनरेट होण्याला आपण काय म्हणतो ऑस्ट्रेसिया म्हणतो. ऑस्ट्रेसिया समजलं काय हे बघा हा FSH आहे, FSH फॉलिक स्टिम्युलेटिंग हार्मोन. ऐकू येत आहे ना? हो सर. हे बघा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे तो हे प्री मॉड्यूल फॉलिकल शिकवले तुम्हाला 40,000 असतात. 40,000 मधनं 5-6 सिलेक्ट होतात. 5-6 सिलेक्ट झाल्यानंतर त्यांचं काय होतं प्रायमरीचं सेकंडरी होतं. त्या सेकंडरी मधनं ते 5-6 मधनं किती होतात 4-5 राहतात सेकंडरी मध्ये. सेकंडरी मधनं फायनल जो तो टर्शरी म्हणजे ग्राफियन फॉलिकल असतो तो एकटाच असतो. ठीक आहे, एकाच सिलेक्शन होतं आणि तो किती दिवशी सिलेक्ट झालेला असतो 12व्या किंवा 13व्या दिवशी सिलेक्ट झालेला असतो. आणि त्या सिलेक्शन नंतर आपल्याला काय होणार आहे त्यातनं ओव्हल काय होणार आहे बाहेर पडणार आहे. तो एकटाच मॅच्युअर होतो आणि त्या एकटा मॅच्युअर झाल्यानंतर ते 4-5 जे बाकीचे सेकंडरी फॉलिकल असतात त्यातनं एकच मॅच्युअर होतो. मग हे जर 5 असतील तर 5 मधल्या 4चं काय झालं तर डिजनरेट झाले. डिजनरेट झाले म्हणजे काय ते डिस्ट्रॉय झाले बॉडीमध्ये. तर ते डिस्ट्रॉय होण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो ऍस्ट्रेसिया. याला काय म्हणतो आपण ऍस्ट्रेसिया. ठीक आहे. आणि बघा लिहिण्यासाठी सध्या माझ्याकडे काही नाही आहे म्हणून मग मला ते चांगल्या प्रकारे लिहिता येत नाहीये तर ते मॅनेज करून घ्या. तर ऍस्ट्रेसिया समजलं? हॅलो हॅलो ऍस्ट्रेसिया समजलं? ऍस्ट्रेसिया म्हणजे काय बाकीच्या फॉलिकल्स मधनं एकच काय होतो स्वतःला ग्राफियन फॉलिकल म्हणून डेव्हलप करतो. त्याच्यात एक काय असतं सेल असतं त्याला आपण काय म्हणतो oocyte म्हणतो आणि ते बाहेर पडणार असतं त्याला सेकंडरी oocyte म्हणतो आपण. तर त्याला म्हणायचं ह्या प्रोसेसला म्हणायचं ऍस्ट्रेसिया. म्हणजे 5-6 फॉलिकल्स मधनं एकाचं सिलेक्शन होऊन तो मॅच्युअर होणं. ही कोणती फेज असते पॉलिफरेशन फेज असते. याच फेजला आपण पॉलिफरेशन म्हणतात की 5-6 मधनं एकाला सिलेक्ट करायचं आणि त्यातनं आता पुढची प्रोसेस होणार आहे. आणि ते 5-6 सिलेक्ट झालेले असतात ते कोणामुळे झालेले असतात तर लक्षात ठेवायचं हार्मोनचं नाव फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. याच्या अंडरमध्ये त्यांचं डेव्हलपमेंट चालू असतं. ओके. तर डेव्हलपमेंट सेकंडरी फॉलिकल सिक्रेट द हार्मोन इस्ट्रोजन. आणि तुम्हाला सांगितलं की हे जे डायग्राम दाखवली तुम्ही तुम्हाला हे डायग्राम याच्यामध्ये प्रायमरी मधनं सेकंडरी हे जे फॉलिकल्स असतात
तर ही ओव्हरी असते आणि या ओव्हरीतनं हे जे हार्मोन बाहेर पडत तर त्यातला पहिला हार्मोन असतो इस्ट्रोजन. मग इस्ट्रोजन तिथे काय होतो, वाढू लागतो. ठीक आहे, कारण हे सेकंडरी फॉलिकल काय करतात, इस्ट्रोजनची लेवल वाढवतात आणि स्टिम्युलेट करतात अजून proliferation ऑफ फ्यू फॉलिकल्स इन्क्रीज बाय हे GnRH वी स्टिम्युलेट FSH. ठीक आहे, तर हे बघा महत्वाचं स्टेटमेंट आहे. इथे बघा हा जो इस्ट्रोजन आहे बघा तो कुठे वाढलाय दिसतोय का तुम्हाला, इथे वाढलाय, एकदम शार्प वाढलाय का, कारण हे जे फॉलिकल्स आहेत सेकंडरी फॉलिकल हे इस्ट्रोजनची लेवल वाढवतात, कारण ते स्वतःच इस्ट्रोजन तयार करत असतात. आता बघा इथे सेकंडरी फॉलिकल नाही, ते इस्ट्रोजन बघा खाली ड्रॉप डाऊन झाला. आता तो पुन्हा इथे वाढायला लागला, कारण इथे सेकंडरी फॉलिकल्स बघा ग्रोथ झाले, म्हणून हे इस्ट्रोजनची लेवल अशी टॉपला चालली आहे. इस्ट्रोजन काय करतो की हे फॉलिकल्स काय करतात, इस्ट्रोजनचं लेवल वाढवतात, म्हणून त्यांना आपण म्हणतो ओव्हॅरियन हार्मोन्स. तर लक्षात ठेवा इस्ट्रोजन कोण तयार करतो, हे 5-6 जे फॉलिकल सेकंडरी असतात ते इस्ट्रोजन तयार करतात. द स्टिम्युलेशन फॉर proliferation इन न्यू फॉलिकल इज इन्फ्युज द GnRH वी स्टिम्युलेट द रिलीज ऑफ FSH. हे जे GnRH असतात फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे असतात, तर हे बघा महत्वाचा हार्मोन लक्षात ठेवा, रिलीज ऑफ FSH. हा FSH गोनॅडोट्रॉपिन जे हार्मोन असतं GnRH म्हणतो आपण त्याला, तर ते जे असतात GnRH त्यातला सर्वात महत्वाचा हार्मोन म्हणजे FSH आणि हे कोणाकडनं आलेले असतात, पिट्युटरी ग्लँड कडनं. ठीक आहे, तर लक्षात ठेवा GnRH आणि FSRH हे गोनॅडोट्रॉपिन हार्मोन आहेत, त्यातला FSH लक्षात ठेवा. इंडोमेट्रियम बिगॅन टू रिजनरेट अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅज्युअल इन्क्रीजिंग क्वांटिटी ऑफ. तर आता इंडोमेट्रियम जो आहे, इंडोमेट्रियम म्हणजे जी वॉल आहे, ही वॉल स्वतःला काय करू लागते, चांगली डेव्हलप करू लागते. बघा वॉल ब्रेक झाली आहे, आता इस्ट्रोजन जसं वाढतो तशी वॉलची काय होऊ लागते, ग्रोथ होऊ लागते. एवढंच आपल्याला इथे बघायचं. आणि रिजनरेशन ऑल्सो इन्व्हॉल्व द फॉर्मेशन ऑफ इंडोथिलियल सेल, इंडोमेट्रियल सेल्स, युटराइन ग्लँड्स, नेटवर्क ऑफ ब्लड वेसल, थिकनेस ऑफ इंडोमेट्रियम. आता याच्यात काय काय असतं, ते वॉल बनते म्हणजे काय म्हणते बघा, वॉल मध्ये काय असतात, इंडोथिलियल सेल्स असतात, म्हणजे भरपूर काय असतात सेल. इंडोथिलियल म्हणजे इंडोमेट्रियमच्या सेल्स असतात, त्यांना इंडोथिलियल सेल्स म्हणतात. इंडोमेट्रियल्स म्हणजे त्यातल्या अजून इंडोमेट्रियल सेल्स, इंडोथेलियल जे एपिथेलियल टाइपचे असतात त्याला इंडोमेट्रियल म्हणून, ह्या दोघी सेल्स असतात. युटेराइन ग्लँड्स म्हणजे युटरस मध्ये स्वतःच्या ग्लँड्स असतात, त्या युटेराइन ग्लँड्सही तिथे तयार होतात. ब्लडच्या नेटवर्कच्या कॅपिलरी तयार होतात. थिकनेस त्याची वाढते 3.5 mm पर्यंत. म्हणजे बघा आधी इथे थिकनेस किती असते, हे थिकनेस असते 1 mm ची, 1 mm, आणि ही थिकनेस किती होते आता इथे 3 mm ची. तर 1 mm वरनं ही 1 mm असेल तर 3 mm का तयार होते, तर इथे भरपूर सेल्स वाढतात, ग्लँड्स वाढतात, ब्लड्स कॅपिलरी वाढतात, ब्लड व्हेसल्स वाढते, तर याच्यामुळे याची थिकनेस वाढली. मग तुम्हाला इथे प्रश्न काय विचारला जाईल फक्त की इंडोमेट्रियमची थिकनेस वाढवण्याचं काम म्हणजे त्यात काय वाढतात, तर लक्षात ठेवा फक्त की सेल वाढतात आणि ब्लड कॅपिलरी वाढतात. याला कोण कंट्रोल करतो, याला कंट्रोल करतो इस्ट्रोजन. याला कोण कंट्रोल करतो, इस्ट्रोजन हार्मोन. आणि इस्ट्रोजन कोण तयार करतो, तर सेकंडरी फॉलिकल करतात. ते सेकंडरी फॉलिकल कुठे असतात, येथे सेकंडरी फॉलिकल असतात. ते सेकंडरी फॉलिकल जे असतात त्यांना कोण कंट्रोल करतो, तर FSH करतो, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन कुठून येतात, तर ते गोनॅडोट्रॉपिन हार्मोन आहेत, ते पिट्युटरी ग्लँड कडनं सिक्रेट होत असतो. ब्रेन पासूनच आपलं सर्व काम तयार सुरू झालेलं असतं. चलो नेक्स्ट. तर मग आता 3.5 ची काय झालेली लेअर तयार झालेली. इथे कोणाला डाऊट आहे का इथपर्यंत, की सर आम्हाला काही समजलं नाही वगैरे असं? आपण 14व्या दिवसापर्यंत आता आलोय. आता 14 डे आपल्याला बघायचे. 13 डे पर्यंत काय झालं, आता वॉल तयार झाली आहे, त्यात पूर्ण ब्लडच्या व्हेसल्स वगैरे तयार झाल्या. ब्लड व्हेसल्स म्हणजे काय, आरटी वगैरे ज्या ट्यूब्स असतात त्या. आणि 14व्या दिवशी आपण आता वेट करतोय. डाऊट आहे कोणाला इथे काही? हॅलो, नाही सर. पुढं आता 14वा दिवस बघा, 14चा डे, त्याला ओव्हुलेशन म्हणतात. म्हणजे 14व्या दिवसाला आपण हे ओव्हुलेशन होतं. हा जो ग्राफियन फॉलिक्युल एकटा सिलेक्ट झालेला असतो, त्यातनं जे सेल असतं ते बाहेर पडतं, त्याला आपण ओव्हुल म्हणतो. तर याला शॉर्टेस्ट फेज असतो एकदम, अँड इन्व्हॉल्व द मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल रिलीज ओम. आणि हा ग्राफियन फॉलिकल असतो ना, हा ग्राफियन फॉलिकल तो त्याच्यातला जो छोटासा ओहम बाहेर काढतो. ओहम म्हणजे काय, त्याला आपण सेकंडरी oocyte म्हणतो. काय म्हणतो, सेकंडरी oocyte. आणि तो पेरियड मध्ये जातो, म्हणजे त्या ट्यूब मध्ये जातो. अशा प्रोसेसला काय म्हणतात, ओव्हुलेशन म्हणतात. ओव्हुलेशन म्हणजे ग्राफियन फॉलिकल मधनं जे सेल असते तिचं नाव सेकंडरी oocyte असतं, ते बाहेर पडते, ओहम म्हणतो त्याला आपण, त्याला म्हणायचं ओव्हुलेशन फेज. आणि हा कोणामुळे होतो, तर रॅपिड सिक्रेशन ऑफ LH. ह्या LH म्हणजे काय,
ल्युटिनायझिंग हार्मोन असतो, तर ह्या LH च्या रॅपिड इन्क्रीज मुळे काय होतो, तो बाहेर पडतो. बाय द पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम कॉजेस द मॅच्युअर फॉलिकल रॅप्चर. तर याच्यामुळे काय होतं, मॅच्युअर फॉलिकल एकदम रॅप्चर होतो आणि त्यातनं तो ओव्हम बाहेर पडतो. ओव्युलेशन मे बी ऑक्युपाइड बाय माइल्ड और सिव्हिअर पेन इन लोअर ॲब्डोमेन. तर याच्यामुळे कधी कधी फिमेल्स मध्ये जाणवू शकतं, त्यांना पेन वगैरे पाठीमध्ये वगैरे जाणवू शकतं. तर ऍक्च्युली ते कशामुळे होतं, तर ल्युटिनायझिंग हार्मोन एकदमच पीक गाठतो, त्याच्यामुळे बॉडीमध्ये तशा प्रकारचे चेंजेस फिमेल्सला जाणवू शकतात ओव्हुलेशनला. ठीक आहे, ऍट अ डे ऑफ 14. कळालं? तर मग ओव्हुलेशन म्हणजे काय, 14 डेला होणारी एक प्रोसेस आहे, त्यातनं बाहेर पडतो आणि ग्राफियन फॉलिकल मधून बाहेर पडतो, त्याला सेकंडरी ओव्हुसाइट आपण म्हणतो, आणि तो इन प्रेझेन्स ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन होतो. आणि याला पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम असतं. फीडबॅक मेकॅनिझम म्हणजे काय, चेक केलं जातं की ग्राफिन फॉलिकल ओके आहे का, यस, मग त्याला काय केला जातो, रॅप्चर केलं जातं. तर अशा प्रकारे ओव्हुलेशन होतं. आपण 14 डेजला होतं. इथे आहोत आपण आता 14 डेजच्या पुढे सेकंडरी फेज तयार होतो. मेन्स फेज म्हणजे लिडिंग फेज बघितला, प्रोलिफरेटिव्ह फेज म्हणजे तिथे लाइनिंग वाढतं. आता 14चा बघितला आपण, त्याला म्हणतात ओव्हुलेशन. आता 14 to 28 हा फेज आपल्याला बघायचा. याला म्हणायचं सिक्रेटरी फेज. आता सिक्रेटरी फेज किंवा त्याला ल्युटियल फेज म्हणतात, कारण त्याला कॉर्पस ल्युटियम वगैरे हे जे येलो कलरचं असतं, ल्युटियल फेज म्हणजे कॉर्पस ल्युटियम म्हणतो त्याला आपण. यात नाव काय असतं, कॉर्पस ल्युटियम, म्हणून याला ल्युटियल फेज आपण म्हणतो. द ड्युरेशन ऑफ धिस फेज इज बिटवीन द ओव्हुलेशन अँड बिगिनिंग ऑफ नेक्स्ट फेज. म्हणजे हा फेज कसा असतो की 15 डे टू नेक्स्ट 28 डे, म्हणजे इथून 15 डे आणि 28 डे, म्हणजे इथून नवीन जो मेन्स म्हणजे पुढचा जो पिरियड्स आहेत 5 डेजचे, तिथपर्यंतच्या फेजला काय म्हणतात, याला सेकंडरी फेज म्हणतात. आफ्टर द रिलीज ऑफ सेकंडरी ओव्हुसाइट, आता 14 डेला काय झालेलं असतं, तर माहिती आहे आपल्याला की ह्या ग्राफियन फॉलिकल मधनं ओव्हुल काय झालेला असतो, बाहेर आला. हा ग्राफियन फॉलिकल ब्रेक होतो आणि ओव्हुल बाहेर येतो. तर हा रिलीज झालेला असतो. द रिलीजिंग टिश्यू ऑफ द ग्राफियन फॉलिकल ट्रान्सफॉर इन टू ल्युटियस. तर हे जे रिलीज झालेलं ओव्हम असतं, हा जो ओव्हम असतो, हे जे राहिलेलं मटेरियल, हा ओव्हुल तर बाहेर निघून जातो बाहेर, आणि जे राहतं त्याला येलो कलर मध्ये कन्व्हर्जन होतं, आणि येलो कलरचं जे कन्व्हर्जन आहे त्याला काय म्हणतो आपण, ल्युटियम, कॉर्पस ल्युटियम. तर तिथे एक नवीन तयार होतो पदार्थ, त्याला म्हणतात कॉर्पस ल्युटियम, आणि तो कोणाच्या कंट्रोलमध्ये असतो, ल्युटिनायझिंग हार्मोनच्या. म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन ओव्हुलला बाहेर पाठवतो. त्याचं नाव आहे सिक्रेटरी फेज. सिक्रेटरी फेज मध्ये डायग्राम वरनं फोकस करायचं आहे बघा. सिक्रेटरी फेज हा चालू होतो 14 ला आणि एंड होतो 28 ला. याला सिक्रेटरी फेज म्हणतात. ते वॉल चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं असतं, प्रोजेस्टेरॉनची लेवलही चांगली असते, इस्ट्रोजनही एक लेवल मध्ये असतो, आणि तो सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे हा जो ओव्हम बाहेर पडतो, आणि जे बाहेरचं जे मटेरियल असतं त्याला हे येलो कलर मध्ये जे कन्व्हर्जन होतं, त्याच्यावरतीच ह्या फेजला ह्या फेज मध्ये तेच इम्पॉर्टंट असतं, त्याला कॉर्पस ल्युटियम म्हणतात. काय म्हणतात, कॉर्पस ल्युटियम. आणि तो काहीतरी तयार करत असतो म्हणून तो इम्पॉर्टंट आहे. तर हा जो कॉर्पस ल्युटियम असतो म्हणजे ग्राफियन फॉलिकल आहे, त्या ग्राफियन फॉलिकल मध्ये ग्राफियन फॉलिकलचं मग ओव्हून निघाल्यानंतर ते कॉर्पस ल्युटियम मध्ये होतो. हाही नीटला आलेला प्रश्न आहे की कॉर्पस ल्युटियम कशात कन्वर्ट होतो, सॉरी, ग्राफियन फॉलिकल रिमेनिंग कॉर्पस ल्युटियम मध्ये, त्याच्यावरती इफेक्ट असतो ल्युटिनायझिंग हार्मोनचा. तर ल्युटिनायझिंग हार्मोन ज्याने की त्या ग्राफियन फॉलिकल मधनं ह्या सेलला बाहेर काढलेलं असतं, तोच काय करतो की बाहेरचं जे मटेरियल असतं त्याला एका छोट्या पार्ट मध्ये कन्वर्ट करतो, त्याला कॉर्पस ल्युटियम आहे. नेक्स्ट आहे कॉर्पस ल्युटियम. मग कॉर्पस ल्युटियमचं काहीतरी काम असतं, तो सिक्रेट करतो, कारण आपल्या फेजचं नाव आहे सिक्रेटरी फेज, आणि याच्यात काहीतरी बाहेर तो पाठवतो, तर त्याला सिक्रेट करतो प्रोजेस्टेरॉन. हा महत्वाचा हार्मोन आहे, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. तर ह्या जो फेज असतो याला सिक्रेटरी फेज यासाठीच म्हणतात की हा जो राहिलेला कॉर्पस ल्युटियम आहे, दोन प्रकारचे हार्मोन मध्ये सोडतो, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आणि तुम्हाला माहिती आहे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हे वॉलला काय करतात, चांगल्या मेंटेन करतात. द ओव्हुलेटेड एग मे बी फर्टिलाइज, तो 24 आवर मध्ये फर्टिलाइज होऊ शकतो. कळालं काय सांगितलं मी, कॉर्पस ल्युटियमचे महत्व, दोन हार्मोन्स नीटला आलेले आहेत, म्हणून त्याला सिक्रेटरी फेज म्हणतात. आता हा कॉर्पस ल्युटियम इथे तयार झालेला आहे आणि तो ओव्हुल बाहेर पडलेला आहे. हा इथून हे काय आहे, ओव्हरी आहे, आणि हे फॅलोपियन ट्यूब आहे, ही काय आहे, युटेरस आहे, ही वजाइना आहे. आता इथून स्पर्म इथे जाणार, इथे मीट करणार, आणि इथे झायगोट तयार होणार. तर मग ह्या झायगोट तयार होण्याच्या आधी 24 आवर तो जो ग्राफियन फॉलिकल मधनं ओव्हुल बाहेर पडलेला असतो इथे वेट करतो,
आणि वेट कशासाठी करतो तर तिथे कोणता स्पर्म आला तर त्याला काय करणार तो फ्यूज होणार. ठीक आहे. 24 आवर त्याचं काय केलं तर वेटिंग असतं. However, in absence of fertilization, तिथे फर्टिलायझेशन झालं नाही तर कॉर्पस ल्युटियम कॅन सर्व फॉर ओनली फ्यू वीक्स अँड देन डिजनरेट. तर तो काही वेळ काही वीक्स पर्यंत वेट करतो कोण कॉर्पस ल्युटियम. आणि कॉर्पस ल्युटियम का वेट करतो तर कॉर्पस ल्युटियम असतो तिथपर्यंत तो काय करत असतो काही पदार्थ सिक्रेट असतो. आता सांगितलं प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. तोपर्यंत ते वॉल जे असते ते वॉल चांगली मेंटेन झालेली असते. एक वीक वगैरे झाला तर तो त्यानंतर डिजनरेट होतो. डिजनरेट होऊन तो काय करतो एक कॉर्पस अल्बिकम्स नावाच्या एका पदार्थामध्ये कन्व्हर्ट होतो. कशामध्ये कॉर्पस अल्बिकम्स म्हणजे काय होतं बघा ग्राफिन फॉलिकल मधून ओसाइड बाहेर पडला की त्याचं कॉर्पस ल्युटियम झालं. तिथे फर्टिलायझेशन झालं नाही तर तो काही दिवसानंतर वीक मध्येच काय होतो कॉर्पस अल्बिकम्स मध्ये कन्व्हर्ट होतो. नंतर मग पुढची प्रोसेस बघा आता कॉर्पस ल्युटियम. मग आता कॉर्पस ल्युटियमने काय रिलीज केला होता प्रोजेस्टेरॉन. स्मॉल अमाऊंट ऑफ एस्ट्रोजन म्हणजे मॅक्झिमम तो प्रोजेस्टेरॉन पाठवतो जो की वॉलला मेंटेन करतो आणि थोडंसं इस्ट्रोजन जो की फिमेल हार्मोन आहे. तर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दिस हार्मोन द इंडोमेट्रियल सेल म्हणजे काय त्या वॉल असतात ना जे आपण जे वॉल बद्दल डिस्कस करतोय तर त्या ग्रो करतात आणि बिकम कॉईल अँड स्टार्ट युटेराइन सिक्रेशन. आणि तो युटेरसचा वॉल हे काय करतो काही पदार्थ बाहेर सोडू लागतो. मी कोणाची गप्पा करतोय युटेरस. हा युटेरस आहे ही त्याची लाइनिंग आहे आणि हे काय ओव्हरी आहे आणि हा इथे कॉर्पस ल्युटियम बसलाय. कॉर्पस ल्युटियमने इस्ट्रोजन वाढवला प्रोजेस्टेरॉन वाढवला. याच्यामुळे काय झालं की या वॉल चांगली डेव्हलपमेंट झाली आणि या वॉल मधनही काही पदार्थ बाहेर यायला लागतात सिक्रेट व्हायला लागतात. कारण मी आधीच सांगितलं या वॉल मध्ये सेल्स असतात ग्लँड्सही असतात. या ग्लँड्स इथल्या ह्या वॉल मधल्या काही पदार्थ मध्ये सोडू लागतात. ठीक आहे. तर इंट्रियम बिकम्स मोर व्हास्क्युलराइज. तिथे त्या जी वॉल असते ह्या हार्मोन्समुळे चांगली व्हास्क्युलर झालेली असते म्हणजे ब्लडच्या चांगल्या व्हेसल्स म्हणजे ब्लडच्या ट्यूब्स तिथे चांगल्या कनेक्ट झालेल्या असतात. ती थिकनेस 8 to 10 mm झालेली असते बघा. आधी 1 mm होती नंतर 3 mm झाली 14 days पर्यंत. नंतर ती 8 to 10 mm पर्यंत चांगली थिक होते. का माहितीये तुम्हाला फर्टिलायझेशन जर ते लगेच झालं 4-5 दिवसामध्ये तर तिथे कोणाला अटॅच करायचं असतं तिथे झायगोटला अटॅच करायचं असतं म्हणून तिची थिकनेस 8 to 10 mm झालेली असते. नेक्स्ट आहे इनहिबिशन स्टॉप सिक्रेशन ऑफ FSH. These changes are necessary for the fertilization and subsequent implantation. तर याच्यामुळे काय होतं की इनहिबिन काय आहे एक हार्मोन आहे तो काय करतो फॉलिकल स्टिम्युलेटिंगला काय करतो स्टॉप करून टाकतो. का कारण फॉलिकल स्टिम्युलेटिंग स्टॉप का केला जातो कारण फॉलिकल स्टिम्युलेटिंग जर कंटिन्यू राहिला तर तो तिथे नवीन फॉलिकल तयार करू शकतो. कारण आपण वेट करतो आहे 14 डे नंतर काही वीक पर्यंत की फर्टिलायझेशन होऊ शकतं. तर फर्टिलायझेशन साठी वेट चालू आहे तिथे आपण नवीन फॉलिकल डेव्हलप करायचं नाही आहे म्हणून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनला काय केलं जातं स्टॉप केलं जातं. त्याचं सिक्रेशन आपल्याला फॉलिकलला डेव्हलप अजून करायचं नाही आहे. These changes are necessary for fertilization. कारण आपण फर्टिलायझेशनचं वेट करतो आहे स्पर्मचं म्हणून नवीन फॉलिकल आपल्याला डेव्हलप करायचं नाही म्हणून FSH ला स्टॉप करा आणि इम्प्लांटेशनचं वेट करतोय. म्हणजे फर्टिलायझेशन झालं तर हा झायगोट तयार होणार आणि तो युटरस मध्ये येणार. वॉल तर आपण 8 mm ची चांगली तयार करून ठेवली आहे. तो वॉलला तो इथे अटॅच करणार आणि मग इथे बेबीचं 9 महिन्यामध्ये डेव्हलपमेंट होणार. कळतं आहे काय बोलतो आहे. हॅलो. Yes. However, if the ovulated egg fertilize जर ओव्हुलेटेड एग जर फर्टिलाइज झाला तर एओ काय होतो हा एग इथे येतो झायगोट तयार होतो तो वॉलला येतो आणि इथे अटॅच करतो आणि मग इथे बेबी डेव्हलप होतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे देर इज अ सिक्रेशन ऑफ आणि तिथे जर फर्टिलायझेशन झालं तर तिथे सिक्रेशन ऑफ काय होतं ह्युमन क्रोनिक गॅनाट्रोपिन हार्मोन एक हार्मोन तिथे तयार व्हायला लागतो जेव्हा फर्टिलायझेशन झालेलं असतं. तर तो काय होतो इम्ब्रिओ जेव्हा इम्प्लांट होतो तेव्हा ते एक सिक्रेशन होतं त्याचं नाव आहे ह्युमन क्रोनिक गोनॅडोट्रॉपिन. त्याला म्हणतात SCG. ठीक आहे. विच इज एक्सटेंड द लाईफ ऑफ कॉर्पस. आणि हा SCG काय करतो कारण फर्टिलायझेशन झालेलं आहे हे बघा सिक्वेन्स समजून घ्या. हा इथे ओव्हुल वेट करतो आहे. ओव्हरी मध्ये जो ग्राफिन फॉलिकल आहे ज्यातनं निघलाय त्याचं कॉर्पस ल्युटियम तयार झालेला आहे. हा कॉर्पस ल्युटियम पिंक कलरचा येलो कलरचा आहे. तो इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन तयार करतो आहे. त्याच्यामुळे हे युटरसची मेंटेन झालेली आहे आणि फर्टिलायझेशन झालेलं आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर हा कॉर्पस ल्युटियमला कसं काय करणार की आता हे वॉल कंटिन्यू करायची तर हा कॉर्पस ल्युटियमला हा जो फर्टिलायझेशन झाल्यानंतर बॉडी लगेच एक हार्मोन सिक्रेट करू लागतं त्याचं नाव आहे ह्युमन कॉर्टिकोगोनॅट्रोपिन. या हार्मोनमुळे ह्या कॉर्पस ल्युटियमला कळतं की आपल्याला जनरेट व्हायचं नाहीये फर्टिलायझेशन झालेलं आहे.
कारण तो एका वीक मध्ये मी काय सांगितलं स्वतः डिजनरेट होतो, तर त्याला थांबवलं जातं की डिजनरेट होऊ नको, प्रोजेस्टेरॉनचे लेवल मेंटेन कर, इस्ट्रोजनचं मेंटेन कर, कारण हा झायगोट जाऊन ह्या वॉलला अटॅच करणार आहे. तर कॉर्पस ल्युटियम जर डिजनरेट झाला तर ती वॉल काय होते, डिजनरेट होते, कारण प्रोजेस्टेरॉनचे लेवल वगैरे काय होतं, डाऊन होतात. तर हा जो एससीजी आहे हा कशासाठी असतो, तर ह्या ज्या ओरीमध्ये हा कॉर्पस ल्युटियम आहे त्याला मेंटेन करण्याचं, की इथे फर्टिलायझेशन झालेलं आहे तो वॉलला ब्रेक करू नको. तर तो वॉलला ब्रेक करत नाही, त्याच्यामुळे एससीजी आहे हाही काय असतो, इम्पॉर्टंट असतो. तर हा लाईफ काय करतो, कॉर्पस ल्युटियमचं वाढवतो. द प्रेझेन्स ऑफ एससीजी इन द मॅटर्नल ब्लड अँड युरिन इंडिकेटर ऑफ प्रेग्नन्सी. मग आता प्रेग्नन्सी आहे बरोबर, तर प्रेग्नन्सी कसं करतं, तर फर्टिलायझेशन झालेलं आहे इथे आणि ब्लड मध्ये कोणता हार्मोन वाढलेला आहे, एससीजी. कशासाठी, तर त्याला तो कॉर्पस ल्युटियमला मेंटेन करायचा आहे. तर तो आणि युरिन मध्ये, तर तो ब्लड मध्ये आणि युरिन मध्ये मदरच्या वाढू लागतो, कारण तिथे झायगोट तयार झालेला असतो. आणि तुम्हाला माहिती आहे प्रेग्नन्सी टेस्ट जे असतात ते युरिन केले जातात, त्या स्ट्रिप्स असतात, तिथे हा हार्मोन डिटेक्ट केला जातो एससीजी. तर एससीजी जर डिटेक्ट झाला ब्लड मध्ये तर आपण काय म्हणतो, तिथे फर्टिलायझेशन झालेलं आहे किंवा प्रेग्नन्सी स्टार्ट झालेली आहे. तर ह्या हार्मोन जो असतो, तर नीटने हाही प्रश्न विचारलाय की एससीजी हार्मोन जर म्हणजे प्रेग्नन्सीचे डिटेक्शन करण्यासाठी कोणती आपण टेस्ट वापरतो, तर आपण एससीजी जर मदरच्या ब्लड मध्ये किंवा युरिन मध्ये डिटेक्ट होतोय म्हणजेच काय आहे, तिथे प्रेग्नन्सी स्टार्ट झालेली आहे. आणि तो एससीजी आता कॉर्पस ल्युटियमला मेंटेन करून वॉलला तसंच ठेवणार आहे आणि तिथे झायगोट इम्प्लांट होणार आहे. तर नीट इथे फोकस करायचं की मदरच्या बॉडीमध्ये हा हार्मोन केव्हा जनरेट होतो, जेव्हा झायगोट फर्टिलाइज होतो, म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर. इन अब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन मग मेन्स्ट्रुअल सायकल काय होते, पुन्हा मग हा एससीजी तयार होत नाही. एससीजी तयार जो कॉर्पस ल्युटियम असतो तो काय होतो, ब्रेक होतो. त्यानंतर मग प्रोजेस्टेरॉनचे लेवल पडतात. मग पुन्हा तीच सायकल बघा. हा कॉर्पस ल्युटियम जो असतो हा स्वतःला मेंटेन करू शकत नाही, मग त्याच्यामुळे प्रोजेस्टेरॉनची त्याची लेवल हा तो स्वतः ब्रेक होतो, लेवल पडतात ना, लेवल पडल्यावर तुम्हाला माहिती आहे मग पुन्हा दिवस येतो आणि ही वॉल तयार झालेली असते, ब्रेक होते, मग ही नवीन सायकल पुन्हा स्टार्ट होते. मग पुन्हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आपलं काम करायला लागतो, पुन्हा फॉलिकल तयार होतो, मग पुन्हा तीच सायकल. करताय काय सांगतोय? हो सर. हे बघा सायकल जरा डिस्टन्स वर ऑनलाईन मध्ये आहे आणि ऍक्च्युली मला लिहिता येत नाही. मला वाटतं की सांगितलंय तुम्हाला. काही प्रश्न असेल तर विचारा, कारण प्रश्नांवरच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. सर सायकल असं आहे की मला हा एकदा जी प्रेग्नन्सी स्टार्ट झाली की मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट राहते की स्टॉप होऊन जाते? प्रेग्नेन्सी स्टार्ट झाल्यावरती मी तुम्हाला सांगितलं एफएसएस ला स्टॉप केलं जातं. काय केलं जातं, स्टॉप. एफएसएस स्टॉप आहे म्हणजेच तुमचं फॉलिकल नवीन तयार होणार नाही. नवीन तयार होणार नाही म्हणजेच तुमची मेन्स्ट्रुअल सायकल तिथपर्यंत स्टॉप आहे. जिथपर्यंत तुमच्या बॉडीमध्ये हा कॉर्पस ल्युटियम वगैरे आहे ते स्वतःला मेंटेन करताय, वॉलला मेंटेन केलाय, एफएसएस ला काय केलं जातं, स्टॉप केलं जातं. तर जिथपर्यंत प्रेग्नेन्सी आहे तिथपर्यंत फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन पुन्हा वर्क करत नाही. ठीक आहे, म्हणजे नवीन सायकल स्टार्ट होत नाही. हॅलो, समजलं. प्रॉब्लेम कोणाला, नीट वाले काही? पहिला प्रश्न आहे कळाला की नाही, तो महत्वाचा प्रश्न. नंतर प्रश्न असतात. इकडे माधवी, कळालं का नीट? हो सर, कळालं. ठीक आहे, कारण ही सायकलच समजली तर मग तुम्हाला प्रेग्नेन्सी वगैरे गोष्टी समजतील. तर महत्वाची गोष्ट आहे मेन्स्ट्रुअल सायकल बोर्डच्या दृष्टीने महत्वाची आहे. बोर्डला नाही आली चुकून, बोर्डला तर येणारच, चुकून मी झाली तर नीटला तर 100% ना. म्हणजे तुम्हाला नीटला किंवा बोर्डला एक्झामला फोकस करायचं आहे मेन्स्ट्रुअल सायकलची डायग्राम आणि तिथल्या गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेच. आणि चुकून जर तुम्ही मेडिकल मधनं जर गायकोनॉलॉजिस्ट वर तुमचा जर विचार असेल, कारण मला भरपूर माझे ओळखीचे आहेत किंवा माझे 2 मैत्रिणी आहेत गायकोनॉलॉजिस्ट मध्ये आहेत, तर गायनॉलॉजिस्ट म्हणजे हेच आहे. मग तो काय डॉक्टर काय करणार, तेच करणार. हे प्रेग्नन्सी हार्मोन प्रोजेस्टेरॉनची लेवल मेंटेन करणार, इस्ट्रोजनचे हार्मोन मेंटेन करणार, म्हणजे सर्व या हार्मोन्स वरतीच प्रेग्नन्सी असते. ठीक आहे, तर महत्वाची गोष्ट आहे. तर डायग्राम महत्वाचे, डायग्राम होमवर्क म्हणून काढा. आणि हे जे जे स्टेप्स आहेत ते हे बघा, एवढं तुम्हाला लिहायचं नसतं, शॉर्टकट करायचं आणि शॉर्टकट नोट्स बनवायच्या एकदम. तर आपला एक महत्वाचा पॉईंट संपला, त्याचं नाव असतं मेन्स्ट्रुअल सायकल. मला वाटतं आपण भरपूर डिस्कशन केलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे पेपर मध्ये भरपूर विचारलेला आहे, त्यातनं बघितले चालले तर त्याच्यामध्ये गॅमेटोजेनेसिस भरपूर विचारलाय. आपला झालेला आहे, फक्त आपल्याला रिकॅप करायचं. तर रिकॅप करून टाकू. पेपर मध्ये आलेला आहे गॅमेटोजेनेसिस सांगितलंय 10 वेळा. गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट फॉर्म होणं, याला काय म्हणतात, गॅमेटोजेनेसिस म्हणतात, गॅमेट फॉर्म होणं.
तर गॅमेटोजेनेसिस इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲनिमल. काही डाऊट आहे याच्यामध्ये? सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲनिमल जे असतात ते गॅमेट फॉर्म करतात, ठीक आहे, रिप्रोडक्शन करण्यासाठी, त्याला म्हणतात गॅमेटोजेनेसिस. मेल गॅमेट्स स्पर्म असतात माहिती आहे, फिमेल गॅमेट्स ओव्हम असतात किंवा एग असतात, हे तुम्हाला माहिती आहे. चॅप्टरभर आपण तेच शिकलो. तर गॅमेट्स आर फॉर्म इन प्रीमॉर्डियल जर्म सेल. तेही सांगितलं होतं, प्रीमॉर्डियल जर्म सेल असतात. फिमेल मध्ये असतात, त्याच्यापासून ओगोनिया तयार होतो, त्याच्यापासून फॉलिकल तयार होतो फिमेल मध्ये. मेल मध्ये डायरेक्टली स्पर्म तयार होतात, ठीक आहे, प्रीमॉर्डियल फॉलिकल पासून, प्रीमॉर्डियल जर्म सेल पासून. आणि ते कुठे असतात? गोनॅड्स मध्ये. गोनॅड्स म्हणजे काय? टेस्टिस मध्ये, फिमेल मध्ये ओव्हरी. तर प्रत्येकाकडे काही सेल्स असतात, त्या सेल्स काय करतात? स्वतःचे गॅमेट तयार करतात. मेलचं गॅमेट म्हणजे स्पर्म आणि फिमेलचं गॅमेट म्हणजे ओव्हरी. डाऊट किती? जाऊ पुढे. हो सर. यस. तर तुम्हाला बोर्डने मी भरपूर बघितलं तर हा 4 वेळा प्रश्न विचारला आहे. गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय? गॅमेट तयार होणं. आणि स्पर्मॅटोजेनेसिस विचारला. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे मेल मध्ये जे प्रोसेस होते स्पर्म तयार करण्याची ती कशी होते.